करा चालू. चलून द्या आता. सांग ना कसं होतं तुमचं बालपण. आमचं बालपण नाही काय बाई सांगायचं तुला. हे बसलं मध्ये येऊन उन्हात. काय होतं बालपणाला तेव्हा काय नव्हतं. पैसे नव्हतं काय नाही काय नाही. नाही नाही बस ना. याच्या काठड्याचे रेबणे मग असलं. पण आधी पहिल्यापासून सांग ना बारीकपणापासून. तुम्ही एवढं ठेवून गेले ते कुत्र जाते घरात. लहानपणी कसे होते किती भावंड होते कसं. मग भावंड मस्त होती. 2 डझन 2 नव्हते डझन पण सगळे 9-10 होती. होय त्या दिवशी तर म्हणले 12-12 पोर मग होते. पहिले बाणला होतीच 12-12. मग ते काहीतरी आणले. सांग तू व्हिडिओ चालू आहे. दे का काय का म्हणे आवरात आहे का आवरात आहे का म्हणे. घ्यायचं तर नको म्हणलं. मग दे म्हणलं मग. मग पेती त्याने कापीत असेल ना नळ्यात. मग ते जिरण हे निरा. सांग आपलं हे आणि तू ऐकायचं. आईचं ऐक शिकली. आताच कसं आहे तुमचं हेंद्र. आम्हाला नव्हतं तसं. माझं ऐक मी सांगतो तू आज कशी पटवली चालू ठेवू ना. चालू चालू काय मी खरंच नाही पटवली काय. हा म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे का त्या काळीचं. नाही ना 2-4 दिवसच गेलतो ना आले हो. मुंबईला आलो तर मुंबईला गेलो इटावर 2 वर्ष. तिकडून आला जरा कडक कपडे होती आणि मग इथं गावात 2-4 दिवस हिंडलो आणि एक दिवस म्हणलं इथं नाला चालू आहे वर दंटेच्या वाडीला. गेलो तिथं दुपारच्या बाहेर असं तिथं 2-3 दिवस गेल्यावर मग ते आता साडू परबांडवा जाते साडू तिची चुलत म्हणच्याला दिलेली आणि तिची चुलती. माझं तिथं गेल्या ती लागली हसायला मला. पाहुणा आला मुंबईन पाहुणा आला मुंबईन ही नवरी आमची हे नाव असं तसं झालं आहे का. आणि मग तिथं बांडवा जाते काय ते करा मग ती भावना जाते म्हणलं साडू नवरी बघायची का म्हणलं मग दाखवली मला ही नवरी. तेव्हा ते काय ओव्हर वाटायचं लुगडं वर फाटे. पहिल्या काळात अशी नव्हती चिंक. आणि त्याचे नवं आणलं ना तो कानातून तरी फाडायचं 5 हात काढून ठेवायचं आणि ते अर्ध नेसायचं आणि मग ते परत दुसऱ्याला जोडायचं. ते रेपने काय तर त्या लुगड्याच्या किनारीच्या हे चिंतकांच्या बुचवड्याला बुचवडच बांधत तुला बांधलेलं होतं का येण्या घातलेल्या होत्या. येणे काय तेव्हा येण्या काय जिपऱ्या कुणी कत पोरी कुणी कत लंगा कुडत ती पोर कुड काय राहायचा रो बाबा. कोण बघत होतं पोरांना कावा नीट. काय होता तो काळ कशी झाली ना. कुणी काही गेली कुत्रीच्या पिलावानी कुणी काही याव याव करीत हिंडायची बोंबलत भाकर खायची हिंडायचं काम करायचं. याची कामं उठलं गा शेवपूर पाणी मग धरला तिचा छंद झाडून. लोक मला म्हणा आरती लय गादाळ माणसं आहे ती पोरले घाणे आणि ती तुला नाही आवरायची. त्या आईला म्हणलं आता किती घाणायची का खाते का काय माणसाला. मग वज पार तिच्या घरापर्यंत मळ्या पार तिच्या घरी घ्या. मग तेव्हा नव्हतं मी गेलो तिकडे त्यांच्या मळ्यात घरी ते थोडकं हे आलं तिथलं. मग काय ती जायची गाजरं खांदाय कुठं काय मग तिच्याच मागं मागं मी हिंडायला. हा मग आणि मग फार घरी यायला लागलो. मग ती लागली दळाय काय मी बसायचं तिच्या पैसे जाऊ. आता तिची आई ती काय आपल्याला नाही म्हणलं यांच्या मनात आहे. मग काय ना 1-2 बाऱ्या दळू लागलो तिला. आई जे खरं आहे ते सांगतो मी. मला काय तिच्या लबाड नाही बोलतात. आणि मग मागून गेल्या मुंबईला परत मला लोक म्हणले आरतीले घाण बाय आरतीले अशी माणसं तिची बापन तिले गादाळ आणि तिचा भाव. म्हणलं बघू ती बापन ती बघा मला काय करायचं माझं मी बघा. आणि मग तिथे मला 2-3 पत्र आली मुंबईला करायची का लग्न. आता मी काय हा म्हणून ना पत्र
पाठवत होते होय त्या काळी. हा मग मोबाईल नव्हती तेव्हा. तेव्हा पत्र व्यवहारच होतं ना. आपण पाठवत होती नाही, लोक होती हुशार जी पत्र पाठवत तरी होती. हा पत्र होती, कोणा कोणतरी लिहून लिहायचं होय. ते सोडायचं, ते असं मग जाड कागद राहायचा हा. चौकणी, त्याला पत्र म्हणायचं. हम्म. तारीख ती अर्जंट. अशी पटावली तुझी आजी म्या. हा, मग मुंबईला पुढं पुढं काय झालं मग हे गेल्यावर नाही पत्र आलं मग मग काय जमावलं लग्न, मग काय म्हातारे जमावलं का मग. लग्न जमल्यावर मग काय बस्त्याला गेलो, कपडे आला काढले, बस त्याचा गोंधळ. कपडे काढली आणि कॅन्सर झाले, मग माझे कपडे आले. आता पहिले काढलं तेव्हा पाहिलं. नव्हतंच तसं. आता तेव्हा नव्हतं मग काय लोक काय बिन कपडे, नाही मग लय हाय फाई काय असं नव्हतंच. पण तेव्हा कपड्यांचा रेट नव्हता एवढा हाय पाहिजे. नव्हता. ते मग 400ला आणि 500ला आणि 300ला मिळत होतं. कोण 400 500 पण 50 ते 60 नव्हतंच. पॅन्ट पीस येत होता. पण ते तेव्हा नव्हतं ना. तेव्हा नव्हतं ना. हा, मग कारण काय बाप झालं. तिचा बाप गरीब होता ना. हा, आणि बाप मग सावकार आमच्या होता. बापा का पाटील की हिच्या बापाच्या सावकार की, हा ना. आणि म्हणती ओळख पैसे होत होता बाप. होय. हम्म. का घरात बरं? नव्हतं पैसे. होय. चोरट्याच्या भीतीने पहिले त्या काळात आता घर बांधलेत का तिथं वळाया चोऱ्या त्याच्यात राहायचं. कोणी अर्जंट मागितलं ना त्याला सांगायचं आता नाही, आठवड्यानी नंतर 15 ये. दिवसांनी. होय. मग मग ते काढून आणायला जायचा. बैलाला पेंटी टाकाय म्हण कायला गेलं की ते काढून आणायचं गपचीप. पण पैसे वळीतच डाग पैसे काय असन किरकोळ मारकोळ असं तेव्हा मला काय माहिती नव्हतं. असं. मी एक दिवस रातच काम केलं असतं. डागही नव्हतं पहिलं आणि काय नव्हतं. आता ही झोपायला वर राहिली असे सापडा. लग्न लग्न जमलं का मग भाड्याचं घ्यायचं लोकांचं. होय. मग तेव्हा मिळत होतं सोन्याला. हा होय. भाड्याने. मंगळसूत्र दुसऱ्याच घ्यायचं ना अडकायचं आणि लगीन झाल्या ते द्यायचं काढून. ज्याचं लेकरं आणि मग काय घालायचं. आणि ते थोडं बैलाच्या साकळ्या ते घ्यायच्या काढून. पट्ट्या नाही लाठ्या नाही काय नाही, फक्त एक लाठ्या, पट्ट्या बिट्ट्या काय नाही, उभा केलेला लागतो. फक्त उभा आहे ना तेच लाठ्या करायचा तेवढा. सोबत काय बाकी सगळं कोण. हा सगळं घ्यायचं काढून. आपण पोळ्याला नाही का कसं सजितो बैल आणि नंतर उद्या ते तसं होतं. हळदीला तिकडे गेलं ना सगळं घ्यायचं काढून, झालं मोकळं, काही नाही फात्र्या, असंच मोकळं राहायचं. हे डाग फाग आताच्या काळात निघलं, पहिलं नव्हतं काही. काय होतं पहिलं तर तुम्हाला सांगितलं 4 वाजता खांड गोळा करायची, गवऱ्या पगाय जायचं, उन्हा करायचं, कोणी बोंबलत गाण्या गाण्या गाण्या, ह्या डोंगर तो ते डोंगर, ते डोंगर तो हे डोंगर. कोणी कुत्रा पोसत नव्हता. होय. पोरीला कोणी विचारेना आणि पोराला कोणी विचारेना. असलं काही पद्धतीचा भागच नव्हता तेव्हा. काय करताय कुठं जाताय काय काय नव्हतं. आणि कोणी करणारी कोणत्या कोणाच्या इथं कोणी जातही नव्हतं. करणारी मस्त. कोणत्या घरी नाही, कोणत्या दारी नाही, काही नाही, जिथे आपल्या वस्तीला. गावातली गावात, मळ्यातली मळ्यात जिकाडी तिकडं. गावात केव्हा तरी यायचं, ते मकार बुजू बुजू यायचं. सप्त्याला आता फार उघड करून येतात. भांडरा हा आता राहिले काही. श्रावण महिन्यात भांडरा घालायची पहिले. तेव्हा झाली ती एक जागी व्हायची. नाही तर काही नव्हतं पहिल्या काळात. मग डिलेवाऱ्या घरी, पोर घरी, आता दाखतरखाना. काय निघले, बाईला मूल राहिलं का 9 महिने दाखतरच्या इथं आणि ते झाले व्हायला दाखतरच्या तिथं. काय मग आता आता मग अशी होत्यात ना मराठ्यात किंवा अक्षटन हे असे आबगी मराठ्यात हे काळ आहे असा. पहिल्या काळात सट्टी घरी येत होती. आता दवाखान्यात नर्स येऊन नाही देत सट्टीला. हा ते नर्सीच हे अक्षर सटवायचं नाही अक्षर. आणि पार म्हातारी होऊन मरायची. शीतल तिथं ती बाटली आता काय कालच्या पाण्याची. अगं एक सायकल घेतली कोण्या तरी, ती सायकल तीच बघाय सगळी. आता एक घरी 5-5 गाड्या, त्या 4 चाकाच्या, मग त्याच्यात बसायच्या महिला, आणायच्या मिरून. आता किती प्रकार निघलाय, कसा निघलाय हाय फाय. आणि आता बाई म्हणन तेच, त्याच्या पुढं गडी नाही. आणि पहिलं घरची दोन्ही म्हातारी जे बोलन तेच खरं. नवऱ्याचं सुद्धा काय नव्हतं चालतं.
असं होतं पहिला काळ. आम्हाला तर मिरची वाटाय सुद्धा मुभा नव्हती. मिरची वाटली का संध्याकाळी झगडा. का मग ती मिरची खाल्ली वाटून इतक्यापर्यंत होतं. मग तू मनाने खाल्ली बा मिरची हा वाटून वाटून. मनाने तरी कोणाला लागती, पण नवराच म्हणला तर वाटायची बारी. नाही तर मनाने काय बायांची ताकद नव्हती. होय काय घ्यायचं नाही घरातून, फक्त काम करायचं तसंच मरायचं. होय म्हणजे चालू असं जंपर असं तुटलेलं. मग लग्न केल्यावर काय पुढं सांग. पुढं काय मग मग काय केलं तुम्ही दोघांनी, कसं इथपर्यंत आले असं? आम्ही दोघांनी घातली आई.